नमस्कार, मी डॉक्टर अनिता नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणातील उष्णता खूप वाढली आहे. सूर्याच्या अतिउष्ण किरणांमुळे त्वचेवर पुरळ येतो, घामोळ्यांचा त्रास होतो, तसेच गळवे होतात. हा त्वचेचा त्रास लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच होतो. या व्हिडिओमध्ये काही सोपे हर्बल उपचार आपण बघूया. उन्हाळ्यामध्ये त्वचाविकार होऊ नयेत म्हणून कोकम सरबत, आवळ्याचे सरबत तसेच लिंबू सरबत प्यावे. 1 ग्लास लिंबू सरबतात जिऱ्याची पावडर पाव चमचा या प्रमाणात घालून हे लिंबू सरबत प्यावे. शहाळ्याचे पाणी प्यावे. डायबिटीस म्हणजे मधुमेहाचा त्रास नसेल तर मोरावळा रोज खावा. गुलकंदाचे सेवन करावे. जेवताना मुगाच्या डाळीचे वरण व भात, त्यावर गाईचे साजूक तूप घालून खावा. पुदिना, कोथिंबीर व ओल्या खोबऱ्याची चटणी खावी. तसेच रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धणे भिजवून ठेवावेत. सकाळी उठून हे पाणी गाळून अनोशापोटी प्यावे. या सर्व पदार्थांच्या सेवनाने उष्णतेचा त्रास होत नाही, लघवी साफ होते, मलावरोध होत नाही म्हणजेच कॉन्स्टिपेशन होत नाही व पोट रोज साफ होते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जातात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता घामोळे म्हणजे प्रिकली हीट रॅश यांसाठी काय बाह्योपचार करावेत ते बघूया. घामोळे हे लहानथोर सर्वांना पाठीवर, पोटावर, हातावर येतात. यामुळे खाज येते, तसेच अंगाची आग होते. यांसाठी घामोळ्यांच्या जागी त्वचेवर कोकमाचे तेल लावावे. त्याला कोकंब तेल असेही म्हणतात. तसेच चंदनाचा लेप लावावा. चंदनाची काडी पाण्यामध्ये उगाळून त्याची पेस्ट करून हा लेप ह्या त्वचेवर लावावा, म्हणजे त्वचेला थंडावा येतो. तसेच गुलाब पाणी लावावे. स्नान करताना पाण्यात गुलाबजल टाकून त्या पाण्याने स्नान करावे. घामोळ्यांमुळे खाज खूप येत असेल तर कडुलिंब म्हणजे नीमच्या पानांची पावडर व तुळशीच्या पानांची पावडर एकत्र करून त्वचेवर लावावी. तसेच स्नान करण्याच्या पाण्यात कडुलिंबाची पाने रोज टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी. आता आपण बॉईल्स म्हणजे गळवे होणे यावर कोणते बाह्योपचार करावेत ते पाहूया. पांढरा कांदा भाजून त्याचे पोटीस गरम असतानाच गळवावर बांधावे. यामुळे गळू फुटून पू बाहेर येतो व दुखणे थांबते. तसेच मध व चुना यांचा लेप गळवावर लावावा. विड्याच्या पानांचा रस, गाईचे साजूक तूप व हळद पावडर यांचा लेप गळवावर लावावा. यामुळे आग थांबते व निर्जंतुकीकरण होते. तसेच आंबेहळद पाण्यात उगाळून त्याचा लेप गळवावर करावा. यामुळे सूज निघून जाते व त्वचेला थंडावा येतो. जर गळवे जास्त प्रमाणात झाली असतील व त्यामुळे ताप येत असेल तर मात्र या घरगुती उपचारांबरोबरच त्वचारोग तज्ज्ञांचा म्हणजेच स्किन स्पेशालिस्ट यांचा सल्ला घ्यावा. If you like this video, please share it. Also subscribe my channel Ayurvedic Kitchen Remedies. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. शुभं भवतु.